नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज एक वेगळा मिनी ब्लॉग आहे, कारण तुम्हाला दिसतच आहे आम्ही आलेलो आहे आमच्या गावच्या यात्रेसाठी. तर आमच्या गावाचं नाव आहे घोटवडे. तर त्या गावची आज यात्रा आहे. आज आहे हनुमान जयंती. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर बघा, भरपूर अशी प्रमाणात गर्दी दिसत आहे. तर तिथं आम्ही आता दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. आणि आमच्या गावचं एक वैशिष्ट्य आहे की एक गाव आणि 12 वाड्या आहेत, त्यामुळे भरपूर प्रमाणात गर्दी असते. आणि आमचे ग्रामदैवत आहे श्री रोकडेश्वर महाराज. तर ते हे आहेत. तर आणि जागृत देवस्थान आहे हे. आणि हनुमान मंदिर व गणपती मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सर्व एकत्रच आहे. खूप मोठं असं मंदिर आहे. तर तिथे आम्ही आज आलेलो आहे दर्शनासाठी यात्रेनिमित्त. तर आमचं दर्शन घेण्याचं काम चाललेलं, म्हणजे दर्शन घेऊन आलेलं आहे, घेतलं. आणि आता थोडासा व्हिडिओ म्हटलं शूट करावा की तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा, भरपूर अशी गर्दी आहे. आणि तरी आम्ही लवकर आलो आहे, त्यामुळे जरा कमी आहे. आणि इथे बघा, हे नवसाचा मारुती आहे, मारुती मंदिर आहे. तर बघा, तिथे सुद्धा खूप छान आहे. केवढी भव्य मूर्ती आहे मारुतीची. आणि इथं देवाची मानाची काठी निघते आणि ढोल ताशा वगैरे असं असतात. पण आम्हाला यायला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे ते मानाची काठी झालेली आहे, काठीचा कार्यक्रम. आणि भरपूर असे धार्मिक कार्यक्रम इथे केले असतात. तर इथे आम्ही दर्शन झाल्यावरती नारळ वगैरे फोडला. पालखीचं देखील दर्शन घेतलेलं आहे. तर बघा, आणि भरपूर गर्दी व खूप मस्त वाटतं. बघा, बाहेरसुद्धा किती आहे. मंदिरामध्ये पण भरपूर अशी गर्दी होती. आणि हे आम्ही मंदिरामध्ये काही फोटोज काढलेले आहेत मंदिराबाहेर, ते मी इथे जोडलेले आहेत. आणि कुणाकुणाला अशी यात्रा आवडते आणि यात्रेला जायला. आणि आता यात्रेचाच सीझन चालू आहे सगळीकडे. तर ह्या ताई आहेत आमच्या इथल्या. तर त्या आम्हाला भेटल्या होत्या. तर त्यांच्यासोबत फोटो काढले. तर यात्रा म्हटल्यावरती ओली भेळ ही आलीच, कारण सर्वांनाच आवडते यात्रेमध्ये. आणि आमच्या यात्रेमध्ये खूप छान अशी ओली भेळ भेटते, त्यामुळे आम्ही देखील खाल्ली. आईस्क्रीम व ओली भेळ खाल्लेली. आणि मुलांना देखील जंपिंग वगैरे केली. त्यांना जे काही छोटी मोठी खरेदी करायची होती ती देखील केली. आणि भरपूर अशी दुकानं पण आलेली होती. पण गर्दीमध्ये ती भरपूर गर्दी असल्यामुळे इथल्या मंदिरापेक्षा तिकडे जास्त गर्दी होती दुकानांकडे, त्यामुळे तिथला काही व्हिडिओ काढलाच नाही, कारण भरपूर गर्दीमधून जावं लागत होतं. त्यामुळे म्हटलं आपण व्हिडिओ काढायलाच नको. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.